मराठवाड्यात 1 व 2 सप्टेंबरला प्रचंड मुसळधार पाऊस कोसळला। 72 तासात 145 मिलीमीटर पावसाची नोंद एकट्या हिंगोली जिल्ह्यामध्ये झाली। या महापुरामुळे कुणाची माणसे वाहून गेली, कुणाची जनावरे वाहून गेली, तर कुणाचं शेतीमधील पीक वाहून गेलं। मात्र या पुराची दाहकता जर आपण पाहिली तर हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील सिद्धेश्वर परिसरामध्ये या पुराच्या किती वेदना खोलवरती आहेत हे चित्र डोळ्यासमोर दिसत आहे। मी सध्या एका महिला शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे आणि या संपूर्ण शेतामधील पिके तर गेलीच, मात्र वर्षानुवर्ष ज्या काळ्या मातीच्या भरोशावरती शेतकरी जीवन जगत होते ती काळी मातीच आता पूर्णपणे वाहून गेलेली आहे। आणि या शेतामध्ये चक्क ही अशा पद्धतीची वाळू थेट शेतामध्ये आलेली आहे। काळी माती कुठे गेली की वाहून चक वाहून गेली की ते काय वाळू येऊन बसली। या शेतात पीक काय होतं? कापूस होता, सोयाबीन होती। कसा होता कापूस सोयाबीन? कापूस डोक्याला होता, काय करतात औषधे गेली वाहून, चक गेल्या, शेळ्या गेल्या, गहू पण गेले शेजाऱ्याच्या वावरात। असा पूर कधी आलता का? नाही नाही, कव्हाच नाही। ढोरं वासरं वाहून गेले, सगळी वाळू येऊन बसली। आता काळी माती कशी आणायची? कशी आणायची मग आता विचार करून सरकारने करा की नाही तर काय जगाव। समधी वाहून गेली काळी माती, ही वाळू येऊन बसली एवढी। आता हे कसं नीट करायचं एवढं, कहाण करायचं? शेतातली पिके तर गेली, परंतु काळी माती गेल्यामुळे त्याचं अतीव दुःख या शेतकऱ्यांना होतंय। कसं झालंय? पुरामुळे झाले। आतापर्यंत असा कधी पूर आलता का? नाही ना, कधीच नाही आला। शेतात सगळीकडे दगड हे दिसते, काय वातावरण? पुरामुळे सर धिंगाणा झाला, आता काय करणार आहे? काय काय वाहून गेलं शेतात? शेड गेला, घरातला माल गेला, गहू गेले, शेळ्या गेल्या, कोंबडे गेले, लय धिंगाणा झाला। आता हे काळी माती कशी आणायची? आता काय करणार आहे आपण? काळी माती आणून सर ह्या महिला शेतकऱ्याच्या भावना होत्या, मी आपल्याला या भागामध्ये दाखल। आजी कुठे आहे कापूस शेतामध्ये? हो दाखव ना कापूस। हा 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 या शेतातली ही ॲक्च्युअल परिस्थिती आहे। काही दिवसांपूर्वी हे जे कापसाचं पीक होतं ते डोक्या इतकालं होतं आणि मात्र आता आता आपण जर पाहिलं कसं झालं कापसाचं, हे कसं झाले पहा कापूस। आता काय करायचं शेतकऱ्यानं? एवढं डोक्यातला कापूस होता, खर्च गेला, औषध गेलं 14,000चं, खत गेलं, शेळ्या गेल्या, भांडे तर गेले, गव्हाच्या थैल्या शेजाऱ्याच्या वावरात गेले। नक्कीच या पुरामुळं शेतातलं पीक गेलं, शेतातली जनावरे गेली, मात्र ज्या काळ्या मातीच्या भरोशावरती वर्षानुवर्ष हे शेतकरी आपली उपजीविका, आपला संसाराचा गाडा सुरळीतपणे चालवत होते, ती काळी माती वाहून गेली आणि काळ्या मातीच्या जागी चक्क या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वाळू आलेली आहे। आणि आता पुढच्या हंगामासाठी वावराची मशागत कशी तयार करायची हा मोठा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे। सरकारनं ही सगळी परिस्थिती पाहून पंचनाम्याचा अट्टहास न करता तातडीनं बळीराजाला मदत जाहीर करणं गरजेचं आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।